हाय फ्रेंड्स, पूजाज रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत। आज आपण अस्सल सोलापुरी काळं तिखट बघणार आहोत। त्याच्यासाठी मी खूप सारे मसाले वापरलेले आहेत। तुम्हाला मी दाखवतच आहे किती मसाले आहेत। सगळे मिळून टोटल 29 मसाले भरलेले आहेत। त्याच्यामध्ये आपण मसाला काळं तिखट कसं बनवणार आहोत हे बघणार आहोत। हे सर्व खडे मसाले मी अगोदर भाजून घेतलेले आहेत आणि छान डंक्यामधून बनवून घेतलेले आहेत। जर मसाला डंक्यातून बनवून घेतला ना तर त्याला तेल रिलीज होतं आणि तो छान चिकट आणि मस्त तेलकट होतो। त्याचे गंध आणि रंग आणि वास हा कायम राहतो। बघा, ह्या खरी तर ही सर्व मेहनत या माऊलीचीच आहे। बघा, त्या किती काळजी घेतात मसाला बनवताना आणि त्यांना खूप त्रास असतो तरी पण त्या छान हे करतात, बनवतात मसाला। आणि 2-3 पारी आहेत त्याच्यामुळे मसाला एकदम छान बनवून झाला। मसाला सर्व एकत्र भरून नेल्यानंतर त्यांनी व्यवस्थित कुटला आणि चाळून नंतर बनवून दिला। नंतर मिक्स करण्यासाठी पण मोठ्या मशीनला पण लावला होता। तुम्हाला डंक्याचा आवाज याच्यामध्ये येईलच। खूप जोरात चालते ही मशीन, मोठी मशीन आहे ही। एक 3 ते 4 किलो मसाला भरलेला आहे। सर्व मिळून मिरच्या 1.5 किलो होते आणि बाकीचे मसाले हे सर्व मिळून मसाला एकदम खूप छान झाला। बघा, मसाला तुम्हाला मी दाखवते आणि त्यांनी बनवलेली भाजी पण दाखवते मी कशी होते ती तुम्हाला। ते पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघूयाच। पण मसाला खरंच खूप सुंदर झाला। मसाल्याला रंगही खूप सुंदर आलेला आहे। हे मी घरूनच कांदा आणि लसणाची पेस्ट आणि खोबरं बारीक करून नेलं होतं। ते तिथं गेल्यावरती मी मिक्स करून मोठ्या मशीनला मिक्सरवरती फिरवून घेतलं व्यवस्थित आणि एकजीव करून नंतरच त्या ताईंनी मला मसाला भरून दिला। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि माझा मसाला कसा झाला हे नक्की सांगा। तुम्हाला आवडला असेल तर ही रेसिपी तुम्ही फॉलो करू शकता।